PMPSC कट्टा चॅनलचे लेटेस्ट व्हिडिओ सर्वात आधी पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राइब करा आणि हा बेल आयकॉन दाबायला विसरू नका। नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी धनंजय मते, स्वराज्य अकॅडमी संचालक पुणे। आपण पंचवार्षिक योजनांची एक सिरीज सुरू केलेली आहे। त्यामध्ये सुरुवातीला आपण पंचवार्षिक योजनांचे इंट्रोडक्शन, पहिली आणि दुसरी पंचवार्षिक योजना पाहिली। तर आपण आता यामध्ये तिसरी पंचवार्षिक योजना सोबतच पहिली, दुसरी आणि तिसरी वार्षिक योजना, ओके, तिसऱ्या पंचवार्षिक योजनेवर अशा आयोगाने विशेष प्रश्न विचारलेले नाही आहेत, परंतु तिसरी पंचवार्षिक योजनेमुळे पंचवार्षिक योजनांची पूर्णपणे जी स्थिती होती ती पूर्णपणे आर्थिक स्थिती बिघडली होती। ओके, तिसऱ्या पंचवार्षिक योजनेनंतर आपण डायरेक्ट पंचवार्षिक योजनांना सुट्टीचा कालावधी जाहीर करून 3 वार्षिक योजना राबवलेल्या होत्या। ओके, तर त्यामुळे तिसरी पंचवार्षिक योजना ही खूप महत्त्वाची ठरते। सोबतच आपण तिसरी पंचवार्षिक योजना आणि वार्षिक योजना पाहणार आहे। ओके, पहा, तिसरी पंचवार्षिक योजना याचा कालावधी आहे 1 एप्रिल 1961 ते 31 मार्च 1966। पॉइंट लक्षात ठेवा, 61 ते 66। ओके, त्यानंतर तिसऱ्या पंचवार्षिक योजनेचा मुख्य भर आहे कृषी आणि मूलभूत उद्योग। मुळात पहिल्या पंचवार्षिक योजनेचा होता कृषी आणि दुसऱ्या पंचवार्षिक योजनेचा होता उद्योग, परंतु दुसऱ्या पंचवार्षिक योजनेच्या दरम्यान कृषीच्या उत्पादनाचा दर घटल्यामुळे तिसऱ्या पंचवार्षिक योजनेमध्ये कृषी आणि मूलभूत उद्योग या दोघांवरही भर देण्यात आला। परंतु महत्त्वाचा पॉइंट आहे, परंतु 1962च्या चीन युद्धानंतर ओके हा भर बदलविण्यात येऊन संरक्षण आणि विकास करण्यात आला। पॉइंट लक्षात ठेवा, तिसऱ्या पंचवार्षिक योजनेत कृषी व मूलभूत उद्योग असा भर होता, परंतु चीनच्या युद्धानंतर संरक्षण आणि विकास असा भर करण्यात आला। ओके, म्हणजे मुख्य भर जो आहे कोणत्या पंचवार्षिक योजनेत बदलण्यात आला, तर मुख्य भर जो आहे तिसऱ्या पंचवार्षिक योजनेत बदलण्यात आला। सुरुवातीला कृषी आणि मूलभूत उद्योग होता, त्याऐवजी संरक्षण आणि विकास करण्यात आला। प्रतिमान जे वापरलं होतं महालनोबिस प्रतिमानावर आधारित सुकुमार चक्रवर्ती यांच्या प्रसिद्ध अशा द मॅथमॅटिकल फ्रेमवर्क ऑफ थर्ड प्लॅन यावर हे प्रतिमान आधारलेलं होतं। पॉइंट लक्षात ठेवा, महालनोबिस प्रतिमानावर आधारित सुकुमार चक्रवर्ती यांच्या प्रसिद्ध असा लेख जो होता ती मॅथमॅटिकल फ्रेमवर्क ऑफ थर्ड प्लॅन यावर आधारित होतं। मुळात महालनोबिस प्रतिमान हे उद्योग आणि तसेच मूलभूत उद्योग या संबंधी आहे। तसेच सुकुमार चक्रवर्ती हे एक अर्थतज्ञ होते, त्यांनीच भारतामध्ये काही महत्त्वाचे बदल सांगितले होते। ते विशेष करून अर्थसंकल्पीय तूट त्यांनी 1996-97 साली बंद करण्याची शिफारस केली होती। तसेच त्यांनीच वास्तव तूट म्हणून राजकोषीय तुटीचा उल्लेख केला होता। तसेच पहा, उद्दिष्ट टार्गेट जे होते हे 5.6 आणि साध्य जो झालेला आहे 2.8। ही योजना पूर्णपणे अयशस्वी ठरली। आता योजना जर अयशस्वी ठरली असेल तर त्याचे मोठ्या प्रमाणात निगेटिव्ह परिणाम दिसून येतात। भारतातील सर्वात अयशस्वी योजना म्हणून ओळखली जाते तिसरी पंचवार्षिक योजना। ओके, टार्गेट्स 5.6 आणि साध्य 2.8। तर तिसरी पंचवार्षिक योजना जी अयशस्वी ठरली तर तिचे काही मुख्य कारण सांगता येतात। ते कारणांमध्ये पहिलाच पॉइंट आहे 2 युद्ध। ओके, एक चायना सोबतचं आणि दुसरं 1965 साली पाकिस्तान सोबतचं। ओके, कारण लक्षात ठेवा, आयोग विचारू शकते तिसरी पंचवार्षिक योजना का अयशस्वी ठरली। त्यानंतर पहा, दुष्काळ पडला होता 1966ला, त्यामुळे कृषीच्या उत्पादनावर देखील परिणाम झाला आणि व्यापार तूट याचे परिणाम सुद्धा मोठ्या प्रमाणावर होते। ओके, त्याचा परिणाम व्यापार तुटीवर झाला। ओके, ही योजना अयशस्वी ठरल्यामुळे पहिलं कारण जे होतं संरक्षणाचे युद्ध जे होते त्यामुळे संरक्षणावरील खर्च वाढल्यामुळे आपली महसुली तूट प्रचंड वाढली आणि महसुली तूट ही अनुत्पादक ठरते। ओके, पहिलं कारण लक्षात ठेवा, पहिलं कारण जे होतं युद्ध झाल्यामुळे संरक्षणावरचे खर्च वाढले आणि संरक्षणाचे खर्च वाढल्यामुळे महसुली तुटीचे प्रमाण हे वाढले। दुसरं कारण लक्षात ठेवा, दुष्काळ पडल्यामुळे कृषीच्या उत्पादनाचा दर हा प्रचंड घटला, त्यामुळे कृषीच्या उत्पादनाचा दर घटल्यामुळे ग्रामीण भागामध्ये बचतीचा दर सुद्धा घटला, बेरोजगारी सुद्धा वाढली। त्यानंतर एक दुसरं कारण लक्षात ठेवा, व्यापाराचे परिणाम झाले, त्याचे व्यापाराचे परिणाम व्यापार तुटीवर झाले आणि आपली चालू खात्यावरची तूट सुद्धा त्या काळात मोठ्या प्रमाणात वाढली होती। काही इतर उद्दिष्टे होते स्वावलंबी आणि स्वयंपूर्ण अर्थव्यवस्थेची निर्मिती करणे, रोजगार निर्मिती करणे आणि संधीची समानता, हे सुद्धा मोठ्या प्रमाणावर यशस्वी होऊ शकले नाही। राजकीय घडामोडी पहा, यामधील काही महत्त्वाच्या राजकीय घडामोडी आपल्याला लक्षात ठेवायच्या आहेत। भारत चीन युद्ध होतं 1962चं, भारत पाकिस्तान युद्ध 1965चं, तसेच गोवा पोर्तुगीजांपासून मुक्त झालं आणि 12व्या घटना दुरुस्तीने गोवा आणि दीव दमण यांना युनियन टेरिटरीचा दर्जा दिला।
1963 साली 13व्या घटनादुरुस्तीने नागालँडला राज्याचा दर्जा दिला. ताशकंद करार झाला होता 10 जानेवारी 1966ला. लाल बहादूर शास्त्री यांचा मृत्यू झाला होता, त्यामुळे प्रचंड राजकीय अस्थिरता पसरली होती. हिंदी विरोधी चळवळ होती. यामधला महत्त्वाचा पॉईंट लक्षात ठेवा, भारत चीन युद्ध आणि एक आहे भारत पाकिस्तान युद्ध. यामुळे आपली महसुली तूट प्रचंड वाढली. त्यानंतर पहा, आर्थिक व इतर घडामोडी महत्त्वाच्या आहेत. आपल्याला कृषीसाठी GS4 साठी या कामी येतात. ओके, खाद्य समस्येच्या समाधानासाठी आपण 1964-65ला सघन कृषी क्षेत्र कार्यक्रम सुरू केला होता. एक हरित क्रांतीची सुरुवात मानली जाते. ओके, त्यानंतर 1 जुलै 1964ला इंडस्ट्रियल डेव्हलपमेंट बँक ऑफ इंडिया IDBI ची स्थापना केली होती भारतीय उद्योगांना वित्तीय सेवा पुरविण्यासाठी. 2005 साली एक बँकिंग व्यवसाय करणारी तसेच आणि एक विकास वित्तीय संस्था या दोघींमधून IDBI लिमिटेड बँक स्थापन झाली. तसेच 2018 साली महत्त्वाचा पॉईंट लक्षात ठेवा, 2018 साली IDBI ची 51% मालकी LIC ने खरेदी केली. मग सद्यस्थिती 51% मालकी IDBI ची हे कोणाकडे आहे तर LIC कडे आहे. त्यानंतर युनिट ट्रस्ट ऑफ इंडिया UTI, ओके, हा भारतातील पहिला म्युच्युअल फंड स्थापन केला होता. ओके, भारतातील पहिला म्युच्युअल फंड युनिट ट्रस्ट ऑफ इंडियाची स्थापना ही कधी झाली होती 1964ला. सध्या म्युच्युअल फंड हा चर्चेत आहे. तसेच कोणत्या पंचवार्षिक योजनेमध्ये झाली होती तर 3ऱ्या. म्युच्युअल फंड म्हणजेच काय, आपण जर समजा एखाद्या म्युच्युअल फंड कंपनीकडे पैसे दिले असतील तर ती कंपनी आपले जे पैसे आहेत, समजा उदाहरणार्थ आपण 100 रुपये दिले असतील, तर शेअरमध्ये काय फरक आहे आणि म्युच्युअल फंडमध्ये काय फरक आहे आपण थोडा पाहूया. जर आपण समजा एखाद्या कंपनीचे शेअर्स विकत घेतले 100 रुपयाचे, तर आपण थेट 100 रुपये गुंतवणूक केलेली आहे त्या शेअर्समध्ये. परंतु म्युच्युअल फंडमध्ये जर आपण इन्व्हेस्टमेंट केली असेल, एखाद्या कंपनीचा आपण म्युच्युअल फंड घेतलेला आहे, तर म्युच्युअल फंडचे जे फंड मॅनेजर आहेत ते आपल्याकडील पैसा घेऊन ते इतर शेअर्समध्ये 100 रुपये जर घेतले असतील तर 20-20 रुपये आपले किंवा 25-25 रुपये उदाहरणार्थ सांगत आहे, तर इतर ठिकाणी ते इन्व्हेस्ट करतील. म्हणजे ते आपले जे पैसे घेतलेले आहेत त्याचा एक पोर्टफोलिओ तयार करतील आणि वेगवेगळ्या शेअर्समध्ये इन्व्हेस्ट करतील. त्यामुळे काय होणार, जो ग्रोथमध्ये आहे शेअर्स त्याच ठिकाणी ते आपले योग्य ठिकाणी इन्व्हेस्टमेंट होतील. कधी कधी आपल्या हातून इन्व्हेस्टमेंट चुकीची होऊ शकते शेअर्समध्ये, त्यामुळे इथं आपल्याला रिस्क सुद्धा जास्त राहू शकते. परंतु म्युच्युअल फंडमध्ये रिस्क ही कमी आहे आणि रिटर्न सुद्धा कमी आहे आणि शेअर्समध्ये मॅक्झिमम रिस्क आहे आणि मॅक्झिमम रिटर्न आहे. ओके, त्यानंतर जानेवारी 1965 मध्ये कृषी मूल्य आयोगाची स्थापना केली दंतवाला समितीच्या शिफारशींच्या आधारे. 1985 साली कृषी मूल्य व किमती आयोग असे त्याचे नाव बदलविण्यात आले. तर सद्यस्थितीमध्ये त्याचे नाव 1985 पासून कृषी मूल्य व किमती आयोग आहे. ओके, तर याचं मुख्य काम काय आहे ते पहा. कृषी मूल्य व किमती आयोगाचं मुख्य काम आहे MSP ठरवून देणे. त्याला आपण म्हणतो किमान आधारभूत किंमत, जी की मोठ्या प्रमाणात अर्थसंकल्पामध्ये घोषित केली जाते. पीक पेरणीच्या पूर्वी MSP जाहीर केली जाते. ओके, तर हे मोठ्या प्रमाणात खरीप पिकांच्या बाबतीत सुद्धा असते, सोबतच रब्बी आणि काही इतर पिकांच्या बाबतीत आहे. ओके, तर हे MSP जी जाहीर करते, तर भारतामध्ये MSP कुठली संस्था जाहीर करून देते? कृषी मूल्य व किमती आयोग. तर कधी जाहीर होते ते? अर्थसंकल्पामध्ये. तसेच कोणत्या पिकांसाठी? खरीप, रब्बी आणि इतर पिकांसाठी. ओके, त्यानंतर पहा 14 जानेवारी 1965ला FCI ची स्थापना केली. FCI चे मुख्यालय हे दिल्ली आहे, फूड कॉर्पोरेशन ऑफ इंडिया. ओके, पॉईंट लक्षात ठेवा, FCI ची स्थापना केली आहे. FCI चे मुख्यालय हे दिल्ली येथे आहे. ओके, FCI ची स्थापना ही कोणत्या पंचवार्षिक योजनेमध्ये केलेली आहे तर 3ऱ्या पंचवार्षिक योजनेमध्ये केलेली आहे. FCI चं मुख्य काम आहे सरकारच्या वतीने मोठ्या प्रमाणात तृणधान्यांची खरेदी करणे. ओके, त्यानंतर पहा प्रमुख उद्दिष्ट होते पब्लिक डिस्ट्रीब्युशन सिस्टम अंतर्गत अन्नधान्यांचे योग्य वितरण करणे, अन्न सुरक्षा प्राप्त होण्यासाठी व किमती नियंत्रण ठेवण्यासाठी, तसेच बफर स्टॉक. ओके, बफर स्टॉक मेंटेन ठेवण्यासाठी सुद्धा FCI कार्य करत असते. ओके, त्यानंतर 1965-66 साली भीषण दुष्काळ पडला. आता दुष्काळ पडल्यामुळे अन्नधान्याच्या उत्पादनाचा दर किंवा कृषीच्या उत्पादनाचा दर हा प्रचंड घटला होता. ओके, योजनेचे मूल्यमापन जर पाहिले असेल तर अत्यल्प वृद्धी दर 5.6 टार्गेट्स होता आणि साध्य झालं 2.8. आतापर्यंतची सर्वाधिक अपयशी ठरलेली योजना आपण सुरुवातीलाच पाहिलेला आहे. भारतातील सर्वाधिक अपयशी ठरलेली योजना ही कोणती पंचवार्षिक योजना आहे तर 3री. त्यानंतर अन्नधान्याचे उत्पादन सुद्धा प्रचंड घटले होते. 79 दशलक्ष टन यावरून डायरेक्ट 62 दशलक्ष टन इथपर्यंत हे अन्नधान्याचे उत्पादन घटले.
तर अन्नधान्याचे उत्पादन घटल्यामुळे मागणी आणि पुरवठ्यामध्ये असंतुलन निर्माण झाले आणि महागाई सुद्धा मोठ्या प्रमाणात वाढली. तसेच भारतीय अर्थव्यवस्था दिवाळखोर बनली. दिवाळखोरचा अर्थ होतो आपल्या असेट्स कमी असणे आणि लायबिलिटीज ज्या आहेत देणी ह्या आपल्या जास्त असणे. ओके, संपत्ती कमी आणि देणी जास्त, त्याला म्हणतात दिवाळखोर. भारतीय अर्थव्यवस्था दिवाळखोर बनली. मदतीसाठी IMF कडे 1966 मध्ये आपण मदतीसाठी IMF कडे आपण विनंती केली होती. मुळात अवमूल्यन हे भारतामध्ये 3 वेळा झालेलं आहे. ओके, 1949, 1966 आणि 1991. ओके, तिन्ही परिस्थिती ह्या वेगवेगळ्या होत्या. मुळात अवमूल्यनाचं उद्दिष्ट जे आहे निर्यातीत वाढ घडून आणणे आणि आयातीत घट घडून आणणे. ओके, अवमूल्यनामुळे निर्यातीचे आकारमान वाढविणे आणि आयातीचे आकारमान कमी करणे हे मुख्य उद्दिष्ट असते. तसेच चालू खात्यावरील तूट कमी करणे, तसेच परकीय चलन साठ्याची बचत करणे हे इतर उद्दिष्टे सुद्धा असतात. तेव्हा 1966 साली आपण जे दुसरे अवमूल्यन ठरवले होते ते 36.5% आपण ठरविले होते. ओके, राष्ट्रीय उत्पादनातील एकूण वाढ 11.5 होती. या योजनेदरम्यान प्रति व्यक्ती उत्पन्नाचा वाढीचा दर मात्र ऋणात्मक होता. यामधून काय दिसून येते 5व्या पॉईंटमध्ये, तर प्रति व्यक्ती उत्पादनाचा वाढीचा दर जर ऋणात्मक असेल तर विषमता ही प्रचंड वाढली होती. ओके, गरीब आणि श्रीमंत यालाच आपण इकॉनॉमिक्समध्ये आपण गिनी गुणांक म्हणतो, यामध्ये प्रचंड वाढ झाली होती, विषमतेमध्ये प्रचंड वाढ झाली होती. ओके, दोन्ही युद्ध आपण सुरुवातीलाच पाहिले, चायना आणि पाकिस्तान, तसेच दुष्काळ यामुळे महागाई प्रचंड वाढली आणि अन्नधान्याच्या साठी आपण PL 480 हा पॉईंट लक्षात ठेवा. अन्नधान्यासाठी आपण PL 480 या योजनेखाली अमेरिकेकडून मोठ्या प्रमाणात आयात केली होती. ओके, अमेरिकेकडून तिसऱ्या पंचवार्षिक योजनेदरम्यान कोणती योजना आखली होती आपण PL 480 या अंतर्गत आपण अन्नधान्याची आयात केली होती. ओके, त्यानंतर ही योजना प्रचंड अपयशी ठरल्यामुळे योजनेला आपण या काळात सुट्टी दिली होती. ओके, पॉईंट लक्षात ठेवा, योजनेला सुट्टीचा कालावधी 66 ते 69. ओके, हा प्रश्न विचारलेला आहे आयोगाने, योजना अवकाश म्हणून विचारलेला आहे, योजना अवकाश. ओके, 66 ते 69. तिसऱ्या योजनेच्या अपयशामुळे निर्माण झालेले आर्थिक अस्थैर्य. ओके, आर्थिक अस्थैर्य म्हणजेच मंदी सदृश्य परिस्थिती. अन्नधान्याचं उत्पादन कमी झाल्यामुळे काही वस्तूंच्या अन्नधान्याच्या किमती सुद्धा वाढल्या होत्या. औद्योगिक क्षेत्रात आलेली शिथिलता, औद्योगिक क्षेत्रात औद्योगिक उत्पादनाचा दर कमी झाला होता. वित्तीय संसाधनांचा अभाव. ओके, म्हणजेच आपले असेट्स कमी आणि लायबिलिटीज ह्या जास्त होत्या. ही योजनेला सुट्टी दिली होती आपण 66 ते 69. हा कालावधी लक्षात ठेवा. या काळात आपण एकूण किती वार्षिक योजना राबवल्या होत्या? 3 वार्षिक योजना. मुळात योजनेला जरी सुट्टी दिली असेल तरी आपण वार्षिक योजना राबवल्या. पहिल्या वार्षिक योजनेचा कालावधी लक्षात ठेवा, 1 एप्रिल 1966 ते 1967. आर्थिक वर्ष आपल्याला माहीत असल्यामुळे 66 ते 67. पहिल्याच वर्षी दुष्काळ पडला म्हणजे उत्पादन पुन्हा कमी होण्याची शक्यता होती. 6 जून 1966 रोजी रुपयाचे डॉलर आणि पाऊंड या संदर्भात आपण अवमूल्यन घडून आणलं. पॉईंट लक्षात ठेवा, हे आपले दुसरे अवमूल्यन आहे. डेट लक्षात ठेवा, 6 जून 1966. ओके, 1966च्या खरीप हंगामापासून सरकारने हरित क्रांती तंत्रज्ञानाचा अवलंब केला. पॉईंट लक्षात ठेवा, भारतामध्ये हरित क्रांती या तंत्रज्ञानाचा अवलंब केव्हापासून केलेला आहे? 1966च्या खरीप हंगामापासून. ओके, मुळात भारतामध्ये हरित क्रांती ही तृणधान्यापुरतीच मर्यादित राहिली. हा प्रश्न सुद्धा आयोगाने विचारलेला आहे. भारतामध्ये हरित क्रांती ही कोणत्या पिकासंदर्भात मोठ्या प्रमाणात यशस्वी राहिलेली आहे? तृणधान्य. तसेच हरित क्रांती संदर्भात सुरुवातीला मोठ्या प्रमाणात हाय यील्ड व्हेरायटीजचा आपण वापर केला होता. काही राज्यांपुरतीच हरित क्रांती ही मर्यादित राहिली होती. तसेच हरित क्रांतीचे आपल्या जागतिक जनक म्हणून जे ओळखले जातात नॉर्मन बोरलॉग, तसेच भारतामध्ये MS स्वामीनाथन आणि महाराष्ट्रामध्ये वसंतराव नाईक यांचा हरित क्रांती संदर्भात उल्लेख केला जातो किंवा जनक म्हणून त्यांना ओळखल्या जाते. तसेच 1 नोव्हेंबर 1966 रोजी पंजाब आणि हरियाणा या 2 राज्यांची निर्मिती झाली होती. ओके, दुसरी वार्षिक योजना. मागील वर्षात सुरू झालेली हरित क्रांती तसेच चांगल्या मान्सूनमुळे अन्नधान्याचे उत्पादन वाढले, म्हणजे अच्छे दिन आने वाले है. ओके, तर मागील वर्षात सुरू झालेली हरित क्रांती आणि चांगल्या मान्सूनमुळे अन्नधान्याचे उत्पादन वाढले. 74.2 दशलक्ष टनवरून थेट 95 दशलक्ष टनपर्यंत अन्नधान्याचे उत्पादन वाढले.
ओके, तर हे चांगले एक द्योतक होतं आपल्या भारतीय अर्थव्यवस्थेसाठी, आपल्या देशासाठी. ओके, महागाईचा निर्देशांक मात्र हा वाढतच होता. त्याचे महागाईचा निर्देशांक वाढण्याचं कारण म्हणजे ही वार्षिक योजना नसून आधीचे जे परिणाम होते ते कंटिन्यू सुरूच होते. तिसरी वार्षिक योजना जी आहे ती आहे 68 ते 69. अन्नधान्यांचे उत्पादन वाढले आणि किमती मात्र स्थिरावल्या. मुळात चलन वाढ आहे किंवा किंमत वाढ जी आहे ती कोणत्या वार्षिक योजनेत स्थिरावली होती? पॉईंट लक्षात ठेवा, तिसऱ्या वार्षिक योजनेत. म्हणजे 3 वार्षिक योजनांच्या बाबतीत जर प्रश्न विचारला तर हा पॉईंट लक्षात ठेवा. त्यानंतर परकीय व्यापारातील व्यवहार तोलाची स्थिती सुधारली. व्यवहार तोल, ओके, आपण त्याला म्हणतो बीओपी वरील तूट नियंत्रित झाली होती. त्याचं कारण आहे जे आपण अवमूल्यन केलं होतं त्यामुळे आपली निर्यातीत वाढ झाली आणि आयातीत घट झाली. ओके, त्याचा अवमूल्यनाचा परिणाम हा कोणत्या वार्षिक योजनेत दिसून आला? तर तिसऱ्या वार्षिक योजनेत. त्यानंतर पहा 3 वार्षिक योजनांचा आढावा. योजनेचे नाव होते स्वावलंबन योजना. स्वावलंबन म्हणजेच कोणत्याही देशावर आपली डिपेंडन्स राहायचं नाही, स्वतःच करायचं, अर्थव्यवस्थेवर स्वतःच भर द्यायचा. त्या वार्षिक योजनेचा काळात मुख्य भर जो होता हा स्वावलंबनावर होता. पॉईंट लक्षात ठेवा, पहिल्या 3 वार्षिक योजनांचा मुख्य भर हा कशावर होता? स्वावलंबनावर होता. या काळात प्रतिमान वगैरे आपण वापरलेलं नाही. वाढती महागाई या 3 वर्षाच्या काळात किमतीचा निर्देशांक 150 वरून 165 पर्यंत गेला होता. तेव्हा आधारभूत वर्ष वापरले होतो आपण 61, 62. त्यानंतर वृद्धिदर, योजना सुट्टीच्या काळात 3.9% एवढा वृद्धिदर गाठला. हा पॉईंट महत्वाचा आहे, इम्पॉर्टंट, लक्षात ठेवा. त्यानंतर आर्थिक स्थैर्य, एकूण अर्थव्यवस्थेला स्थिरता लाभली आणि पुढची 4थी पंचवार्षिक योजना सुरू करण्यासाठी योग्य पार्श्वभूमी तयार झाली. पॉईंट लक्षात ठेवा, 4थी पंचवार्षिक योजना सुरू करण्यासाठी योग्य पार्श्वभूमी तयार होण्यासाठी त्याच्या आधीच्या वार्षिक योजना ह्या आपल्याला महत्वाच्या माहीत असणं, लक्षात असणं गरजेचं आहे. तसेच अन्नधान्याचं उत्पादन देखील आपलं वाढलं. 74 दशलक्ष टन वरून 94 दशलक्ष टन पर्यंत अन्नधान्याचं उत्पादन वाढलं. 1966 मध्ये स्वातंत्र्य असे कुटुंब नियोजन खाते आपण निर्माण केले होते. ओके, कुटुंब नियोजन खाते हे कोणत्या वार्षिक योजनेदरम्यान कोणत्या पंचवार्षिक योजनेच्या नंतर आणि कोणत्या पंचवार्षिक योजनेच्या पूर्वी आपण निर्माण केले होते? हा एक पॉईंट लक्षात ठेवणं गरजेचं आहे. ओके, पहा पुन्हा एक वेळा आपण थोडं रिवाइज करूया. तिसरी पंचवार्षिक योजना ही भारतातील सर्वाधिक अयशस्वी योजना. त्यानंतर कालावधी आहे 1 एप्रिल 1961 ते 31 मार्च 1966. मुख्य भर होता कृषी आणि मूलभूत उद्योग, परंतु चीन युद्धानंतर हा भर बदलवण्यात आला, संरक्षण आणि विकास करण्यात आला. त्यानंतर प्रतिमान, महालनोबिस प्रतिमान कशावर आधारले होते? सुकुमार चक्रवर्ती यांचा जो लेख आहे द मॅथमॅटिकल फ्रेमवर्क ऑफ थर्ड प्लॅन यावर आधारित होतं. त्यानंतर आर्थिक वाढीचा दर 5.6 आणि साध्य 2.8, सर्वाधिक अयशस्वी योजना. त्यानंर राजकीय घडामोडींमध्ये 2 महत्त्वाचे लक्षात ठेवा, भारत चीन युद्ध आणि भारत पाकिस्तान युद्ध. त्यामुळे आपले महसुली खर्च हे प्रचंड वाढले होते. त्यानंतर खाद्य समस्येसाठी हरित क्रांतीचा सुरुवातीचा काही अंशतः प्रयोग सुरू केला होता. IDBI स्थापन केली होती. सद्यस्थितीमध्ये IDBI ची मालकी ही 51% LIC कडे गेली आहे. UTI युनिट ट्रस्ट ऑफ इंडिया भारतातील पहिला म्युच्युअल फंड आहे. कृषी मूल्य आयोग जे की भारतामध्ये किमान आधारभूत किमती ठरवून देते. फूड कॉर्पोरेशन ऑफ इंडिया सध्या मुख्यालय यांचं नवी दिल्लीला आहे. ओके, 1965-66 ला भीषण दुष्काळ पडला होता. त्यानंतर ही योजना आतापर्यंतची सर्वाधिक अयशस्वी. अन्नधान्याचे उत्पादन देखील घटले होते. दुसऱ्या अवमूल्यनासाठी आपण प्रयत्न केले होते. राष्ट्रीय उत्पादनातील एकूण वाढ 11.5, परंतु प्रति व्यक्ती उत्पादनाचा दर हा ऋणात्मक होता. त्यामुळे विषमता सुद्धा प्रचंड वाढली होती. अन्नधान्याच्या साठी आपण अमेरिकेकडून PL 480 या योजनेअंतर्गत आपण आयात केली होती. ओके, याच दरम्यान आपण योजनेला सुट्टी दिली होती 66 ते 69 दरम्यान आणि त्या काळात आपण 3 वार्षिक योजना राबवल्या. पहिल्या वर्षी दुष्काळ पडला होता. ओके, त्यानंतर अवमूल्यन घडून आणलं होतं आपण. त्यानंतर हरित क्रांतीचा प्रयोग चालू केला होता 66च्या खरीप हंगामापासून. ओके, अन्नधान्याचे उत्पादन वाढल्याने किमती स्थिरावल्या होत्या तिसऱ्या वार्षिक योजनेमध्ये. या 3 वार्षिक योजनांचे नाव जे होते एकत्रितपणे लक्षात ठेवा, स्वावलंबन योजना होती. वृद्धी दर जो गाठला होता आपण 3.9. अन्नधान्याचे उत्पादन देखील वाढले. तसेच कुटुंब नियोजन खाते आपण निर्माण केले होते. ओके, याच प्रकारे आपण कंटिन्यू आता 4थी पंचवार्षिक योजना, 5वी पंचवार्षिक योजना पूर्ण सिरीज आपण कंप्लीट करणार आहे. पहिल्या पंचवार्षिक आणि दुसऱ्या पंचवार्षिक योजनेला विद्यार्थी मित्रांकडून भरघोस प्रतिसाद मिळाला आहे. खूप साऱ्या कमेंट्स आलेल्या आहेत, पॉझिटिव्ह कमेंट्स आहेत. त्यामुळे मुलासुद्धा एक ऊर्जा मिळाली आहे. आपण कंटिन्यूपणे आपण ही पंचवार्षिक योजनांची सिरीज समाप्त करणार आहे. त्याबद्दल तुम्ही आपल्या सोबतच राहा. थँक्यू सो मच. धन्यवाद.